नमस्कार मित्रांनो, मराठी स्पेशल जनरल नॉलेज या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजचा पहिला प्रश्न आहे, कोणत्या वनस्पतीमध्ये HSK अथवा C4 या प्रकारचे प्रकाश संश्लेषण होते? ऑप्शन 1 आहे ऊस, 2 भुईमूग, 3 सूर्यफूल आणि 4 बटाटा. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ऊस. प्रश्न दुसरा आहे, टिक्का डिसीज हा रोग सामान्यतः कोणत्या पिकावर आढळतो? ऑप्शन 1 भुईमूग, 2 कपाशी, 3 टमाटे आणि 4 लिंबू. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 भुईमूग. प्रश्न तिसरा आहे, वनस्पती वाढीसाठी आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य कोणते? ऑप्शन 1 सल्फर, 2 मॅग्नेशियम, 3 पलाश आणि 4 जस्त. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पलाश. प्रश्न चौथा आहे, वनस्पतीच्या शरीर बांधणीसाठी कोणते घटक आवश्यक आहेत? ऑप्शन 1 मॅग्नेशियम, तांबे आणि लोह, 2 तांबे, कार्बन आणि प्राणवायू, 3 मॅग्नीज, कॅल्शियम आणि नत्रवायू आणि ऑप्शन 4 कार्बन, हायड्रोजन आणि प्राणवायू. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 कार्बन, हायड्रोजन आणि प्राणवायू. प्रश्न पाचवा आहे, वनस्पतीसाठी अत्यावश्यक भूमिका प्रदान करणारे अन्नद्रव्य खालीलपैकी कोणते? 1 मॉलिब्डेनम, 2 नत्र, 3 बोरॉन आणि 4 तांबे. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 नत्र. प्रश्न 6 आहे, धोत्र्याचे परागकण कोणत्या आकाराचे असतात? ऑप्शन 1 गोलाकार, 2 त्रिकोणी, 3 होडीच्या आकाराचे आणि 4 अंडाकार. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 गोलाकार. प्रश्न 7 आहे, पानांवरील केवडा रोग कोणत्या खनिज द्रव्याच्या अभावामुळे होतो? ऑप्शन 1 मॉलिब्डेनम, 2 लोह, 3 बोरॉन आणि 4 कोबाल्ट. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 लोह. प्रश्न 8 आहे, कशाचा उपयोग फळांसाठी बुरशीरोधक म्हणून केला जातो? 1 कार्बमिथॅझोल, 2 थायमोसल्फेट, 3 बोनोमील आणि 4 बेन्झोइक ॲसिड. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बोनोमील. प्रश्न 9 आहे, फुलांमधील आवश्यक मंडळ कोणते? ऑप्शन 1 निदल आणि दल, 2 निदल आणि परिदल, 3 पुमंग आणि जायांग आणि 4 निदलपुंज आणि पुंकेशर. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पुमंग आणि जायांग. प्रश्न 10 आहे, वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्यांची अत्यंत आवश्यकता असते? ऑप्शन 1 16 अन्नद्रव्ये, ऑप्शन 2 15 अन्नद्रव्ये, 3 32 अन्नद्रव्ये आणि 4 12 अन्नद्रव्ये. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 16 अन्नद्रव्ये. प्रश्न 11 आहे, प्रकाश संश्लेषणाची क्रिया हिरव्या वनस्पतीमधील कोणत्या भागात होती? ऑप्शन 1 पाने, 2 हिरवी खोडे, 3 थोड्या प्रमाणात फुलांमध्ये आणि ऑप्शन 4 वरील सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व. प्रश्न 12 आहे, तंबाखूमधील धोकादायक रसायन कोणते? ऑप्शन 1 युरिया, 2 युरिक आम्ल, 3 निकोटीन आणि 4 कॅल्शियम कार्बोनेट. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 निकोटीन. प्रश्न 13 आहे, नैसर्गिक सूक्ष्मजैविक वनस्पतींचे नुकसान कशामुळे होते? ऑप्शन 1 सेंद्रिय शेतीमुळे, 2 कंपोस्ट खतांमुळे, 3 जलसिंचनामुळे आणि 4 रासायनिक खतांमुळे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 रासायनिक खतांमुळे.